रामकृष्ण हरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही आता वाजलं सकाळचे 6:22 झालेत. आता 6:22ची ट्रेन आली असेल सगळ्यात पण पकडायला लवकर. सो आता मी इथं जरा अभ्यास करत बसलेलो. आवरले वगैरे, मी मगाशीच आवरलेलं माझं सगळं. मी रेडी वगैरे झालेलो. तर म्हणजे मी 5:30लाच रेडी झालो आहे सकाळी. फक्त स्वेटर मी आता आता बाहेर पडायचं आहे ना. सो मग मस्त अभ्यास करत बसलेलो. चाय वगैरे पिलो आहे. पप्पांकडे चाय ठेवली. आज मम्मी उठली नाही. मम्मीला आज त्रास नको झाला, म्हणजे मम्मीची झोप वगैरे झाली नसते. मम्मी रात्री उशीर होतो मम्मीला झोपायला. घरातली कामं आवरता मम्मीचं यूट्यूबचा व्हिडिओ एडिट करता मम्मीला खूप लेट होता. कधी कधी मम्मी 2-3ला झोपते. सो डिस्टर्ब वगैरेला झोपून देतो. म्हणून मी माझ्यासाठी आणि पप्पांसाठी चहा ठेवला. माझा चहा मी पिऊन घेतला. आता परत पप्पांसाठी ठेवला आहे. ते पण पितील. मम्मी निघू कॉलेजला, ते कामाला. ओके तर मित्रांनो, मी आता आलो आहे घरी आणि आता वाजले दुपारचे बघा. टाईम का दिसत नाही. थांबा घडायचं काय नाही ना. 2:03 झाले. आता मी घरी आलो आहे. मी आता येऊन झाला 1-1.5 तास झाला. 1 तास जाऊ शकता, तुम्ही समजू शकता. मी काहीतरी 12:45ला आलो. 12:50ला आलो मी. 1 तास 10 मिनिटं झाले. आता आई गेल्या दवाखान्यात दातासाठी. मम्मी आतमध्ये भांडी घासतीये. आई म्हणजे आता जेवण झालं ना जस्ट. तर मी जेवण जरा 10 मिनिटं आडवा पडलो होतो. उठलो, तोंड पण धुतलं. मग ती फ्रेश झालो जरा. आता बसतो अभ्यास. आता जरा 5 वाजेपर्यंत जरा अभ्यास करतो. दाबून अभ्यास करतो. मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळानंतर टाईमपास करायच्या वेळेस. मित्रांनो, आता वाजले 3:22. आज दवाखान्यात आलेत. मम्मी आता उठली आहे जस्ट झोपेत ना. झोपले नव्हते, माझं काम करत होते. काय काम करत होतं सांगा. माझं वाटलं की झाले डाराडोर. तुम्ही डाराडोर आणि पंढरपूर डायरेक्ट बोललो. आता बोला काय बोलता बाकी. काय नाही, बघ नाही किती भांडी आहे. मला वैताग आला. मी रोज सकाळी भांडी घासते. आज घासली नाही, उशीर झाला. तर एवढी भांडी, 1 तास गेला मला ही भांडी घासायला. कंटाळा आला. आयुष्य नुसतं भांडी घासण्यातच चाललंय असं वाटतंय. नाही बाबा, मी काय तुमची कामं केली, तुम्हाला आनंद झाला की नाही सांगा मला. कसली कामं केलीस तू माझी. काय काम केलं बरं मी तुमचं. काल अभ्यास केला, पाणी टाकलं फिल्टर मध्ये वगैरे. अरे ही कामं करायला किती वेळ लागतो. आणि अभ्यास करणं हे तुझं काम आहे, माझं पण असं नाही की मी धगा दिला तुम्हाला की अभ्यास नाही केला, टाइमपास केला, असं नाही ना केलं. मी करता येत होतं, केलं का मी. ठीक आहे, करा काम करा. अण्णा जेवलात का. काय खाल्लं काय खाल्लं. चपाती भाजी डाळ भात. काय सगळं खाल्लं. सगळं खाल्लं का. भाजी काय होती. भाजी काय होती. भाजी कसली. मेथीची भाजी होती. आता वाजलेत संध्याकाळचे 6:15 झाले. आता आणि आता मम्मी बनवतीये चाय. मम्मी बाहेर जाऊ द्या, मम्मीला चाय बनवते मम्मी. पटकन चाय पितो आणि निघतो क्लाससाठी. तसं आज लेटचा क्लास करायचा बहुतेक नॉट 100% शुअर. जाऊ द्या, काय पण आमचा क्लास 5:30 स्टार्ट होतो. आम्हीच लवकर जाऊन अभ्यास करत बसतो. स्वतः पटकन चाय पितो, निघतो क्लासला.
बघतोय मोबाईलवर. PDF डाउनलोड करतोय. तर मला वाटलं कानात टाकलंय काहीतरी मग ऐकतोय की काय. नाही PDF येतोय ते करतोय. थंडी वाजते ना म्हणून कानात घातलंय ते. थंडी लागू नये म्हणून. किती वाजेपर्यंत अभ्यास करणार आहेस आज? करेन वाजता 11:30. आता 11 वाजले. किती 11:45 झाले ना आता. करेन 11:30 पर्यंत जरा अभ्यास. ठीक आहे कर. 11:30 जाऊन झोपेल. सकाळी उठेल लवकर. परत सकाळी लवकर उठून अभ्यास करेल. उद्या सुट्टी आहे का तुला? 24 ना 25 सुट्टी. ठीक आहे चालेल. तुम्ही पण मित्रांनो मला मदत करायला या अभ्यासासाठी. मी बिचारा गरीब, मला कोणी मदत नाही करत. ठीक आहे गरीब. तुम्ही तरी करा. आजच्या व्लॉगला पण इथंच संपव. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला व्लॉगला लाईक करा. चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आठवणीने. विसरू नका, अशा गोष्टी विसरायच्या नसतात. तर आपण भेटू उद्या. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.